विठ्ठलाच्या चरणी देह समर्पण आणि अनन्य भक्तीचा अमर इतिहास. संत कान्होपात्रा यांची अलौकिक कथा. महाराष्ट्राच्या पावन वारकरी संत परंपरेत संत कान्होपात्रा यांचे स्थान अत्यंत अद्वितीय, भावपूर्ण आणि अंगावर काटा आणणारे आहे. रूप, सौंदर्य आणि कलेच्या जाळ्यात अडकणाऱ्या जगाचा त्याग करून केवळ श्री विठ्ठलाच्या अनन्य भक्तीचा मार्ग निवडणाऱ्या कान्होपात्राची कथा ही शील, भक्ती आणि ईश्वराच्या चरणी झालेल्या पूर्ण समर्पणाची अमर गाथा आहे. 16व्या शतकाच्या पूर्वार्धात सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या गावी कान्होपात्रा यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव श्यामा असे होते, जी त्या काळातील एक प्रसिद्ध गणिका म्हणजेच नर्तिका होती. कान्होपात्रा बालपणापासूनच अत्यंत रूपवान, सुस्वरूप आणि सुरेल गळ्याच्या गायिका होत्या. त्यांचे सौंदर्य इतके अथांग होते की त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक मंगळवेढ्यात गर्दी करत असत. आई श्यामाची इच्छा होती की कान्होपात्रानेही तिच्याप्रमाणे नृत्याची आणि गायनाची कला आत्मसात करून श्रीमंत राजे, रजवाड्यांना आणि सरदारांना आकृष्ट करावे आणि संपत्ती कमवावी. कान्होपात्रा यांनी नृत्य आणि संगीत यात प्रावीण्य मिळवले खरे, पण त्यांचे मन या भौतिक जगात आणि विषयासोबत कधीच रमले नाही. त्यांच्या सुंदर शरीरापेक्षा त्यांना आत्म्याच्या एका पवित्र आणि शाश्वत प्रेमाची ओढ लागली होती. जेव्हा कान्होपात्रा उपवर झाला तेव्हा त्यांच्या आईने त्यांच्यासाठी श्रीमंत आणि प्रतिष्ठित जोडीदार शोधण्यास सुरुवात केली. परंतु कान्होपात्रा यांनी आईसमोर एकच अट ठेवली, आई, मी अशाच पुरुषाशी विवाह करेल जो माझ्यापेक्षा अधिक सुंदर दिसेल, ज्याचे सौंदर्य कधीही मावळणार नाही आणि जो काळाच्या पलीकडे अमर असेल. आई हसली आणि म्हणाली, मुली, असा पुरुष या जगात कुठून आणायचा? त्याचवेळी मंगळवेढ्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची एक टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल विठ्ठल चाललेला दिंडीत सोहळा तिथे पोहोचला. वारकरी अभंग गात होते. त्रिभुवनात ज्याच्यासारखा सुंदर कोणी नाही असा काळा सावळा पांडुरंग. कान्होपात्रा यांनी वारकऱ्यांना थांबवून विचारले, तुम्ही ज्याचे वर्णन करत आहात तो पांडुरंग कुठे आहे? तो माझ्या अटीत बसतो का? वारकरी हसून म्हणाले, अगं पोरी, साक्षात त्रिभुवनाचे सौंदर्य ज्याच्या पायाशी दासे बनून राहते तो पतित पावन आहे आणि जो कधीही मरत नाही असा तो पंढरीचा विठ्ठल आहे, ज्याच्या इतका सुंदर जोडीदार या चराचरात दुसरा कोणीही नाही. वारकऱ्यांचे ते शब्द ऐकताच कान्होपात्रा यांच्या हृदयात विठ्ठलाच्या प्रेमाचा अंकुर फुटला. त्यांनी ठरवले की आता माझा पती, माझा स्वामी, माझा सखा केवळ तो पांडुरंगच असेल. कान्होपात्रा यांनी मंगळवेढ्याचा आणि ऐहिक सुखाचा त्याग केला आणि त्यात थेट पंढरपुरात आल्या. श्री विठ्ठलाच्या मंदिरात प्रवेश करतात पायरीवर डोके टेकवून गाभाऱ्यातील त्या सावळ्या सुकुमार मूर्तीकडे पाहतच कान्होपात्राच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांना त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. त्या पंढरपुरात राहू लागल्या. दिवस रात्र मंदिराच्या परिसरात बसून त्या विठ्ठलाच्या प्रेमाच्या ओतप्रोत भरलेले अभंग रचू लागल्या आणि स्वतःच्या मधुर आवाजात गाऊ लागल्या. त्यांचे अभंग इतके आर्त आणि कारुण्याने भरलेले असत. त्या गात असत, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा जातो निसटू निकांता, नगरामध्ये फिरता रूप तुझे पाहता, चित्त हे वेधले तुझ्या चरणी देवा. कान्होपात्रा यांच्या अथांग सौंदर्याची आणि गायनाची वार्ता बिदरच्या बादशाच्या कानावर पोचली. कान्होपात्राचे रूप आपल्या जनानखान्यात असावे या कामेच्छू इच्छेने बादशाने पंढरपूरला आपले क्रूर सैनिक पाठवले आणि कान्होपात्राला जिवंत उचलून दरबारात हजर करण्याचा हुकूम दिला. बादशाचे सैनिक पंढरपुरात धडकले आणि त्यांनी मंदिराला वेढा घातला. संपूर्ण पंढरपुरात घबराट पसरली. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी कान्होपात्राला सैनिक आल्याचे सांगितले. आपले शील आणि भक्तीवर संकट आलेले पाहून कान्होपात्रा व्याकुळ झाल्या. बादशाच्या जनानखान्यात जाऊन नर्तकीची जिंदगी जगण्यापेक्षा पांडुरंगाच्या चरणी प्राण सोडणे त्यांना 1000 पटीने श्रेष्ठ वाटले. बादशाचे सैनिक मंदिराच्या दाराशी पोहोचल्यावर कान्होपात्रा त्यांना विनंती केली की मला फक्त एकदा आत जाऊन माझ्या पांडुरंगाचे शेवटचे दर्शन घेऊ द्या, मी स्वतःहून तुमच्यासोबत येईल. सैनिक बाहेर थांबले. कान्होपात्रा धावत श्री विठ्ठलाच्या गर्भगृहात गेल्या. त्यांनी पांडुरंगाच्या पायावर मस्तक ठेवले. देवाच्या श्रीचरणांना दोन्ही हाताने घट्ट पकडले आणि डोळ्यातून अश्रूंचा अभिषेक करत आर्त हाक मारली, पतित पावन माझे नाव ऐकोनीय, आलो देवराया शरण तुला, तुझाच मी म्हणे बाहे विद्रावळी, नको सोडवू मज दुष्टांच्या हाती. हे विठ्ठला, तू पतितांचा पावन करणारा आहेस, मग आज या दुष्ट सैनिकांच्या हाती मला जाऊ देऊ नकोस. मला तुझ्या चरणी सामावून घे. ही हाक
इतकी आर्त आणि अनन्य आणि आत्मसमर्पणाची होती की साक्षात पांडुरंगाचे हृदय द्रवले. कान्होपात्रा यांनी विठ्ठलाच्या पायावर डोके टेकवले आणि त्याच क्षणी त्यांच्या मुखातून अंतिम श्वास बाहेर पडला. त्यांच्या आत्म्याने देहाचा त्याग करून साक्षात विठ्ठलाच्या स्वरूपात प्रवेश केला. भक्तीच्या शिला आणि भक्तीचे रक्षण करण्यासाठी देवाने स्वतःच्या चरणी त्यांना कायमचे स्थान दिले. जेव्हा सैनिक गर्भगृहात आले तेव्हा त्यांनी पाहिले कान्होपात्रा यांचा प्राणहीन देह विठ्ठलाच्या चरणी पडलेला आहे. पाचशेच्या सैनिकांनी आणि पुजाऱ्यांनी तो पवित्र देह मंदिराच्या दक्षिण दाराजवळ परिसरात भूमीत समाधिस्थ केला. त्यानंतर काही दिवसातच एक अद्भुत चमत्कार झाला. कान्होपात्रा यांच्या समाधीच्या जागेवर एक तरटीचे झाड म्हणजे वृक्ष उगवले. वारकरी संप्रदायात अशी अढळ श्रद्धा आहे की ते तरटीचे झाड म्हणजे साक्षात संत कान्होपात्रा यांचे जिवंत स्वरूप आहे. आज 700 वर्षे उलटून गेल्यानंतरही पंढरपुराच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरात ते तरटीचे झाड अत्यंत हिरवेगार उभे आहे. मंदिरात येणारे प्रत्येक वारकरी आणि भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनानंतर त्या तरटीच्या झाडाला अत्यंत श्रद्धेने मस्तक टेकवतो आणि कान्होपात्राच्या अनन्य भक्तीला प्रणाम करतो. कान्होपात्रा यांनी सिद्ध केले की बाह्य रूप, सौंदर्य किंवा जन्म कोणत्याही कुळात झाला याने फरक पडत नाही. मनातील भक्ती आणि विचार शुद्ध असतील तर साक्षात ईश्वर प्राप्त होतो. संकटाच्या वेळी जगापुढे झुकण्यापेक्षा ईश्वरावर अखंड विश्वास ठेवून प्राण अर्पण करणे ही भक्तीची पराकाष्ठा आहे. ज्या शरीराला लोक मिळवू पाहत होते ते शरीर देवाने मातीत मिसळून झाडाच्या रूपात आणि आत्म्याला स्वतःच्या चरणी लावून अमर केले. जय जय विठ्ठल रुक्माई. रामकृष्ण हरी. ऋतुगंध अक्षरांचा चारुलता विस्फुते.